नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आजच्या आपल्या सुंदर कथेचं नाव आहे लवंगा. गुजरातच्या खंबायत येथील एका व्यावसायिकाची ही खरी घटना आहे. जेव्हा त्या व्यावसायिकाच्या आईवडिलांच्या मृत्यूची वेळ अगदी जवळ आली तेव्हा त्यांनी आपल्या एकुलत्या एका मुलाला हाक मारली आणि ते म्हणाले की बेटा, माझ्याकडे तुला देण्यासाठी संपत्ती नाही, परंतु मी व तुझ्या आईने आयुष्यभर सत्य आणि सत्यतेनेच काम केलं आहे. मी तुला आशीर्वाद देतो की तू आयुष्यात खूप खूप आनंदी राहशील आणि जो धंदा प्रामाणिकपणाने करशील त्यात तुला भरघोस यश मिळेल, असा मी तुला आशीर्वाद देतो. आईनेही त्याला आशीर्वाद दिला आणि म्हणाली की तू धूळ मातीला जरी स्पर्श केलास तर त्याचं देखील सोनंच होईल. आमचे आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी असतील. आपल्या मरणासन्न आई वडिलांचे हे बोल ऐकून धनपालला खूपच वाईट वाटलं. मुलाने आपल्या आई वडिलांच्या पायावर डोकं टेकलं आणि वडिलांच्या पायाला स्पर्श केला. वडिलांनी आपल्या मुलाच्या डोक्यावर हात ठेवून त्याला आशीर्वाद दिला आणि अत्यंत समाधानाने आपले प्राण सोडले. आणि काही दिवसातच धनपालची आई देखील वारली. आई वडिलांच्या मृत्यूनंतर आता घराचा खर्च मुलगा धनपाल हाताळत होता. त्याने आपला व्यवसाय छोट्या गाडीवर सुरू केला. हळूहळू त्याचा व्यवसाय वाढू लागला. एक लहान दुकानही त्याने विकत घेतलं. व्यवसायात आणखी वाढ झाली. आता तो शहरातील संपन्न लोकांमध्ये गणला जाऊ लागला होता. त्याचा असा विश्वास होता की हे सर्व माझ्या आईवडिलांच्या आशीर्वादाचंच फळ आहे, कारण त्यांनी आयुष्यात दुःख सहन केलं, परंतु कधीही प्रामाणिकपणा आणि संयम सोडला नाही. ईश्वरावरील श्रद्धा ढळू दिली नाही. म्हणूनच त्यांच्या बोलण्यात शक्ती आली आणि त्यांचेच आशीर्वाद आपल्या कामी येत आहेत आणि मी सुखी आणि समाधानी झालेलो आहे. हीच गोष्ट त्याच्या तोंडातून पुन्हा पुन्हा निघत असे. त्याचे हे वारंवार असे बोलणे ऐकून एक दिवस त्याच्या मित्राने विचारले की तुझ्या आईवडिलांमध्ये जर इतकी ताकद होती तर मग त्यांनी स्वतःसाठी काही का नाही केलं? ते का खुश नव्हते? यावर धनपाल म्हणाला, मी आई वडिलांच्या सामर्थ्याबद्दल बोलतच नाहीये, तर मी त्यांच्या आशीर्वादाच्या बळाबद्दल बोलत आहे. अशा प्रकारे पुन्हा पुन्हा तो आपल्या आई वडिलांच्या आशीर्वादाबद्दलच बोलत असे आणि लोक आता त्याला फक्त आई वडिलांचा आशीर्वाद असं कुत्सितपणे नावं ठेवत असत आणि ते त्याला टोमणे देखील मारू लागले होते. लोकांच्या अशा वागण्याचं धनपालला काहीच वाटत नसे. तो विचार करायचा की काही हरकत नाही, त्यांना जे बोलायचं आहे ते बोलतील, पण मला माझ्या आईवडिलांच्या आशीर्वादासाठी पात्र व्हायचं आहे. असं करताना बरीच वर्ष निघून गेली. त्याने आपला परदेशात व्यवसाय सुरू केला. जिथे जिथे त्याने व्यवसाय केला तेथे तेथे त्याचा बराच फायदा झाला. आतापर्यंत फक्त पैसाच पैसा मिळवित राहिल्यामुळे धनपालच्या मनात आलं की हे काही ठीक नाही, एकदा तरी आपल्याला तोटा झालाच पाहिजे. म्हणून त्याने त्याच्या एका मित्राला मला ज्या व्यवसायात तोटा होतो तो व्यवसाय सांगण्यास सांगितले. मित्राला वाटले की त्याने त्याच्या यशाची आणि संपत्तीची खूपच बढाई केली आहे. त्याला आपल्या कर्तृत्वाचा खूपच गर्व झाला आहे. आता त्याचा हा गर्व दूर करण्यासाठी त्याला असा काही व्यवसाय सांगतो की त्यात त्याचं नुकसान झालंच पाहिजे. म्हणून त्याने त्याला सांगितलं की तू भारतातून लवंगा खरेदी कर आणि जहाजात भरून आफ्रिकेच्या झांझिबारला विकून ये. धनपालला आपल्या मित्राचं सांगणं योग्य वाटलं. मुळातच झांझिबार हा लवंगांचाच देश आहे. व्यापारी तिथूनच लवंग भारतात आणतात आणि 10 ते 20 पट किमतीला
ते विकतात. पण जर आपण भारतातून खरेदी केली आणि झांजिबारमध्ये जाऊन विकली तर त्यात स्पष्टपणे तोटाच होणार आहे. पण धनपालने ठरवले की मी लवंगा ह्या भारतातूनच स्वतः झांजिबार येथे जाऊन विकीन. मला पाहायचं आहे की माझ्या आईवडिलांचे आशीर्वाद काय समर्थन देतात ते. त्याने स्वतःचा तोटा करण्यासाठी भारतातून लवंगा विकत घेतल्या आणि त्या जहाजात भरल्या. तो झांजिबार बेटावर पोचला. झांजिबारमध्ये सुलतानाचंच राज्य होतं. धनपालने तेथील व्यापाऱ्यांना भेटायला लांबवर प्रवास केलेला होता. एकदा त्याने त्याच्यासमोर एक माणसाला अनेक सैनिकांच्या बंदोबस्तात जात असलेला पाहिला. एका माणसाला त्याने विचारले की तो कोण आहे, तर तो म्हणाला की तो हाच आपला सुलतान आहे. सुलतानने त्याच्याकडे बघून त्याला त्याची ओळख सांगण्यास सांगितलं. यावर उत्तर देत धनपाल म्हणाला की मी भारतातील गुजरातचा प्रांत खंबायतचा एक व्यापारी आहे आणि येथे व्यवसाय करण्यासाठी आलेलो आहे. सुलतानने त्याला एक व्यापारी मानून त्याचा आदर करत त्याच्याशी संभाषण सुरू केलं. धनपालने पाहिलं की सुलतानाबरोबर शेकडो सैनिक आहेत, परंतु त्यांच्या हातात फक्त चालण्याच आहेत. तलवार, बंदूक वगैरे काहीही शस्त्र नाहीत. ते पाहून तो खूपच आश्चर्यचकित झाला. आपले सैनिक असे घेऊन का जात आहेत हे त्याने स्पष्टपणे सुलतानाला विचारले. धनपालच्या या बोलण्यावर सुलतान हसला आणि म्हणाला की गोष्ट अशी आहे की आज सकाळी मी समुद्राच्या किनाऱ्यावर फिरायला आलो आणि माझ्या बोटातील एक हिरेजडित अंगठी कोठेतरी पडली. वाळूमध्ये अंगठी कोठे पडली हे माहीत नाही, म्हणूनच मी हे सैनिक माझ्यासोबत आणले आहेत. ही वाळू फिल्टर केल्यानंतर मी त्यातून माझी रिंग शोधेन. यावर धनपालने विचारले की तुमची अंगठी खूप महाग होती का? धनपालच्या या प्रश्नाचं उत्तर देत सुलतान म्हणाला, नाही, माझ्याकडे त्या अंगठीपेक्षा बऱ्याच मौल्यवान अंगठ्या आहेत, परंतु ती अंगठी एका फकीराचा आशीर्वाद आहे. माझा असा विश्वास आहे की माझी ही जी काही सल्तनत आहे ती त्या फकीराच्या आशीर्वादानेच खूप सामर्थ्यवान आणि आनंदी आहे. म्हणूनच माझ्या मनात असं आहे की सल्तनतपेक्षा ती रिंग अधिक मूल्यवान आहे. हे बोलल्यानंतर सुलतानने पुन्हा विचारलं की बोला सेठ, तुम्ही यावेळी काय आणलं आहे? धनपालने उत्तर दिले, मी लवंगा आणल्या आहेत. सुलतान आश्चर्याने बघतच राहिला. अहो, हा लवंगांचाच देश आहे. तुम्ही इथे लवंगा विकायला का आला आहात? असा सल्ला तुम्हाला कुणी दिला? नक्कीच कुणीतरी तुमचा शत्रू असेल. येथे मूठभर लवंगा लोकांना एका पैशात मिळतात. येथे लवंगा कोण खरेदी करेल आणि आपण काय कमवाल? यावर धनपाल म्हणाला की येथेही नफा आहे की नाही हे मला पाहावं लागेल. माझ्या वडिलांच्या आशीर्वादाने मी आजपर्यंत केलेल्या कोणत्याही व्यवसायात नफाच कमावला आहे. तर मला आता हे पाहायचं आहे की त्यांचे आशीर्वाद येथेही कामी येतील की काय? सुलतानने विचारले, आई वडिलांचे आशीर्वाद? याचा अर्थ काय? यावर धनपाल म्हणाला की माझ्या वडिलांनी आयुष्यभर प्रामाणिकपणा आणि सत्यतेसह काम केलं, परंतु त्यांना पैसे कमवता आले नाहीत. परंतु तू जो धंदा प्रामाणिकपणे करशील त्यात तुला यश मिळेल, असा मरतेवेळी माझ्या आईने माझ्या डोक्यावर हात ठेवून मला देवाच्या नावाने आशीर्वाद दिला की तुझ्या हातातली धूळ सुद्धा सोनं होईल. असं बोलताना धनपाल खाली वाकला आणि त्याने मूठभर वाळू जमिनीवरून उचलली
आणि सम्राट सुलतान समोर मुठ्ठी उघडली आणि वाळू त्याच्या बोटावरून खाली सोडली. धनपाल आणि सुलतान दोघांनाही आश्चर्य वाटलं. त्याच्या हातात सुलतानची हरवलेली हिरेजडित अंगठी होती. आपली हरवलेली अंगठी सापडलेली पाहून सुलतानाला खूपच आनंद झाला. वा देवा, आपण शक्ती ओलांडली नाही. तुम्हीही आई वडिलांचा आशीर्वाद खरा करून दाखवला. धनपाल म्हणाले की तोच देव फकीरांच्या आशीर्वादाने खरा आहे. सुलतान अतिप्रसन्न झाला आणि त्याने धनपालला मिठीच मारली आणि म्हणाला की मागा सेठ, आज तुम्ही जे काही मागाल ते सर्व काही मी तुम्हाला आनंदाने देईन. धनपाल म्हणाला की तुम्ही अनेक अनेक वर्ष जगावं आणि तुमचं राज्य आनंदी व्हावं, या व्यतिरिक्त मला काहीही नको आहे. धनपालचं हे बोलणं ऐकून सुलतान अधिकच खुश झाला आणि म्हणाला की सेठ, मी तुमचं सर्व सामान विकत घेतो आणि तुम्ही म्हणाल ती किंमत तुम्हाला देतो. मित्रमैत्रिणींनो, ही कहाणी आपल्याला शिकवते की पुण्यवान आई वडिलांचा आशीर्वाद मिळाला तर जगातील कोणतीही शक्ती तुम्हाला कोठेही पराभूत होऊ देणार नाही. त्यांच्या आशीर्वादासारखी दुसरी कोणतीही संपत्ती नाही. ज्या मुलाच्या आईने मुलाचे मन जाणून घेतलं आहे आणि भविष्यातील गोष्टींची काळजी घेणारा पिता आहे, ते जगातील 2 महान ज्योतिषी आहेत. फक्त त्यांचा सन्मान करा, मग तुम्हाला देवाकडून काहीही मागण्याची वेळ येणार नाही, कधीच येणार नाही.